मीन राशीच्या व्यक्तींनो, तुम्हाला लक्षात येत आहे की सध्या तुमच्या आयुष्यामध्ये एक गुप्त लाट उसळत आहे. खूप सूक्ष्म आहे, पण ती तुम्हाला हलवत आहे. सगळं थांबलेलं नाही, सगळं चालू आहे, तुमचं काम आहे, जबाबदाऱ्या आहेत. तरीही मनात एक प्रश्न घुमतो की मी आधी सारखा का जाणवत नाही. तुम्ही हसत आहात पण लोकांसमोर बोलता आहात, मदत करत आहात, पण तुम्हाला एक आतून अस्वस्थता खात आहे. ती अस्वस्थता स्पष्ट नाहीये, पण ती आहे. तुम्हाला उत्साह पण वाटत नाही, कधी कधी निराश पण तुम्हाला झाल्यासारखं वाटतंय. याचबरोबर तुम्हाला इतर लोकांची अवस्था पण लक्षात येते. तुम्हाला स्वतःचा एकटेपणा पण लक्षात येतो आणि आतून कुठेतरी मन जे आहे ते रडत असतं. ते तुम्ही इतरांचं पण मन अदृश्य वाचायला शिकलेलं आहात आणि स्वतःचाही तुम्हाला कळायला लागलेलं आहे. कारण तुमचं अंतर्मन आता बोलतंय की वेळ आलेली आहे बदलाची. त्यामुळे शांत राहा, निरीक्षण करा. लवकरच सगळं स्पष्ट होईल आणि पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने पण भरून येईल. तुम्ही एकटे तर अजिबात नाही. तुमच्या राशीचा स्वामी गुरु तो आता मार्गी आहे. सध्या शुक्र आणि शनी दोघेही तुमच्या राशीत आहेत आणि शुक्र तुमच्या राशीत उच्च आहे. तर शुक्र म्हणजे भावना आहे, आनंद आहे, नातं आहे आणि शनी म्हणजे वास्तव असतं, जबाबदारी असते आणि मर्यादा असतात. जेव्हा ते दोघे एकत्र येतात ना, तेव्हा आयुष्याच्या एक गोष्ट घडते बरं का, की भावना जी असते ना ती वास्तवाला भिडत असते तुमच्या आयुष्यामध्ये. जिथे आधी तुम्ही मनाने निर्णय घेत होता, तिथे आता तुम्ही विचार करायला लागलेला आहात. मग तुम्ही उदाहरणार्थ करिअर करत आहात, तर ठीक आहे. करिअरमध्ये कसं होतं, बऱ्याच वेळा तुम्हाला गोंधळलेली परिस्थिती तयार होते. शनी तुम्हाला करिअरमध्ये वास्तवता दाखवतो, पण तुम्ही शुक्र भावनेकडे तुम्हाला ओढत देत असल्यामुळे तुमच्या मनात गोंधळ तयार झालेला आहे. त्यामुळे सध्या तुमच्यासाठी सगळ्यात मोठी सावधगिरी आहे की घाईत निर्णय घेऊ नये. कारण सध्या तुमचं मन पूर्ण असं क्लिअर नाहीये, स्पष्ट नाहीये. तुम्ही विचार करत आहात, निरीक्षण करत आहात, पण अजून पूर्ण क्लॅरिटी आलेली नाही. आणि अशा वेळी अनेक लोक एक चूक करतात की त्यांना वाटतं की माझी कदर होत नाही आणि मग ते लगेच जॉब चेंज करण्याचा विचार करतात. पण खरं काय असतं हे पण समजणं महत्वाचं आहे ना. समस्या जॉबमध्ये नसते, समस्या टायमिंग मध्ये असते. आणि जर तुम्ही सध्या फ्रस्ट्रेशन मध्ये डिसिजन घेतला तर पुढे जाऊन तुम्हाला कळू शकतं की तुम्ही जिथे होता तिथे तुम्हाला ग्रोथ मिळाली असते. त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये काही चुकीच्या गोष्टी पण लक्षात येतात बरं का, की तुम्ही काम करता पण ते दिसत नसेल तर त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून सध्या पूर्ण सायलेंट राहणं ही सुद्धा एक चूक आहे. आणि तुम्ही जे करत आहात ना ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं, नाहीतर दुसरा कोणीतरी त्याचं मग क्रेडिट घेऊन जाऊ शकतो आणि ते तुमच्या बाबतीत सारखं घडलेलं आहे. व्यवसाय करत असाल तर सावधगिरी अजून महत्वाची आहे तुमच्यासाठी. कारण की इथे नुकसान बाहेरून होत नाही, ते तुमच्या निर्णयामुळे होतं. सध्या तुमच्या माइंडमध्ये खूप आयडिया येत असतील. कधी वाटत असेल की हे केलं तर बिझनेस वाढेल आणि कधी तुम्हाला असंही वाटत असेल की आता थोडं आपण एक्सपान्शन करायला हवं. पण लगेच पुढचा विचार मीन राशीच्या मनात येतो, काय माहित तो एक्सपांड केलेला व्यवसाय चालेल का नाही. हीच अवस्था थोडी डेंजरस म्हणजे धोकादायक आहे. कारण काही लोक या स्टेजमध्ये दोन मोठे टोकाचे निर्णय घेतात, किंवा ते काहीच करत नाही, किंवा ते अचानक फार मोठी रिस्क घेतात, फुल रिस्क घेतात. आणि हे दोन्हीही चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. मग योग्य अप्रोच काय आहे, लहान पावलांनी पुढे जाणं. कारण की तुमच्याकडे आयडिया असेल तर तो स्मॉल स्केलवरती तुम्ही व्यवसाय टेस्ट करा ना. कारण सध्या मार्केटपेक्षा तुमचं निर्णय घेणं हे सध्या अनस्टेबल झालेलं आहे. म्हणून पैशाच्या बाबतीतही तुम्ही कधी चूक करू शकता की तुम्हाला वाटतं की मी इतका काम करतोय, थोडं स्वतःसाठी खर्च केलं तर काय झालं, आणि तिथून मग तुम्हाला भावनिक होण्याची एक सुरुवात चालू होत असते. राहूचा प्रभाव कसा आहे की सध्या अचानक ट्रेडिंग, बेटिंग किंवा क्विक प्रॉफिट देणाऱ्या गोष्टी तुम्हाला आकर्षक वाटू शकतात आणि त्यात तुमचं नुकसान होतं आणि झालेलं आहे. एकदा ट्राय करून बघू असे पण मनात विचार येतात, पण इथेच तुम्ही अडकता. कारण हे निर्णय तर्कावरती आधारित नसतात, ते तुम्हाला त्यावेळेला आलेलं फिलिंग जे आहे त्याच्यावरती आधारित असतात. आणि सगळ्यात महत्वाचा भाग तुमचं मन आहे आणि तुमच्या व्ययभावातून राहूच गोचर चालू आहे. त्यामुळे तुम्ही विचार करता, एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार करता. कधी स्वतःलाच प्रश्न विचारता की मी योग्य करतोय का की मी मागं पडतोय. आणि जर हा एक विळखा वाढत गेला तर तुम्ही ऍक्शन घेणं, काम करणंच थांबवता. आणि ही सगळ्यात मोठी चूक आहे तुमच्या बाबतीत. कारण सध्या तुम्हाला परफेक्शन नको आहे, तुम्हाला एक दिशा हवी आहे, डायरेक्शन हवं आहे.
म्हणून व्यवसाय किंवा नोकरी दोन्हीपैकी काही करत असाल ना, तर सध्या तुमच्यासमोर मोठी काही समस्या नाहीये, पण एक रिस्क आहे की चुकीच्या वेळेला घेतलेला निर्णय तुमचं नुकसान करतो. आणि जर तुम्ही थोडा वेळ घेतला ना, थोड्या भावना कंट्रोल केल्या आणि छोटे छोटे निर्णय घेत पुढे गेला, तर हा काळ मग तुमच्यासाठी अडथळा होणार नाही. हा काळ तुमचं आयुष्य सेट करणारा ठरू शकतो. पैशाच्या बाबतीत पण असंच असतं की इथे लोक काय करतात, चूक करतात, खूप मोठी चूक करतात. पैसा येतो पण तो टिकत नाही. पण याचं कारण काय? कारण तुमचे जे खर्च आहेत ना, ते तर्कावरती आधारित नाहीये, ते भावनेवरती चाललेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काय होतं, तुम्हाला असं वाटतं की मी इतकं काम करतोय पण स्वतःसाठी काहीतरी घ्यायलाच हवं ना मी, किंवा तुम्हाला कोणासाठी जरी काही खर्च करायचा असेल तर तुम्हाला नाही म्हणता पण येत नाही. मदत करण्याचा तुमचा भोळा स्वभाव आधीपासूनच आहे ना. पण राहूचा तुमच्यावरती सध्या प्रभाव चालू आहे बरं का. तो राहूचा प्रभाव व्ययभावातून आहे, त्यामुळे आर्थिक नुकसान कुठेतरी जुगार सदृश्य गोष्टीतून होऊ शकतं. नात्यांमध्ये कसं आहे की सध्या तुमच्या नात्यांमध्ये भांडण नाहीये, पण काहीतरी बदललेलं आहे, काहीतरी घडतं आहे. कारण की तुम्ही नात्यांमध्ये आधीसारखे बोलत नाही ना, तुम्ही आधीसारखे कधी स्पष्टीकरण करत नाही, पण भावना कमी झालेल्याही नाही. मग समस्या काय आहे बरं का, की तुमची भावना आत आहे पण ती बाहेर येत नाहीये. म्हणूनच तुमच्या समोरचा व्यक्ती गोंधळात पडलेला आहे. एक मानसिक अस्वस्थता मनामध्ये तयार झालेली आहे. काय होतं की जास्त विचार करता, जास्त तुम्ही निरीक्षण करता आणि त्याची प्रतिक्रिया कमी देता, त्यामुळे लोक काय म्हणतील तुम्हाला की तुम्ही बदललेला आहात. पण सत्य हे आहे की तुम्ही बदललेला नाही, तुम्ही थोडंसं स्वतःला अजून सतर्क करून घेतलेलं आहे. मग ते लोकांच्या बाबतीत असेल, परिस्थितीच्या बाबतीत असेल, त्या बाबतीत तुम्ही जास्त सतर्क झालेला आहात. मीन राशीच्या व्यक्तींना लक्षात घ्या की घरामध्ये सध्या काही मोठं भांडण किंवा उघड संघर्ष नसेल, पण सगळं वरून तुम्हाला शांतही दिसेल, पण तरी सुद्धा मनात कुठेतरी जाणवतं की लहान गोष्टी अचानक तुम्हाला मोठ्या वाटायला लागलेल्या आहेत, हे तुम्हाला आतून जाणवलं. उदाहरणार्थ कसं होतं की घरात एखादा साधा विषय निघतो की जसं खर्चाबद्दल किंवा कुठे पैसे वापरायचे ह्याच्याबद्दल, आणि तुम्ही प्रॅक्टिकल विचार करताल कधी कधी वेळी, पण समोरच्याला वाटेल की तुम्ही त्यांना सपोर्टच करत नाही. मग तुमचे जे निर्णय किंवा चर्चा आहेत ना, त्या हळूहळू वादाकडे बदलत जातात आणि त्यातून मोठा वाद होतो. आणि घरातील मोठ्यांच्या एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि तुम्हाला वाटतं की हे काही तार्किकदृष्ट्या बरोबर नाही, पण तुम्ही थेट बोलता आणि समोरच्याला मग ते थोडं कडू वाटू शकतो. आणि मग ही सिच्युएशन अशी होती की तुमचा हेतू चुकीचा नसतो, पण तुमची मांडणी चुकीची असते, त्यामुळे त्यांना त्रास होतो. आणखी एक खरी परिस्थिती अशी आहे की तुम्ही घरासाठी खूप काही केलं, करतही आहात, पण ते ओपनली कधी बोलत नाही. आणि एक दिवस कोणीतरी तुम्हाला असं म्हणून जातं बरं का, की सहज म्हणते की तू काहीच करत नाहीस, तेव्हा आतून मात्र तुम्हाला खूप त्रास होतो. कारण सगळं तुम्ही आयुष्य ते घरच्यांसाठी दिलेलं आहे, कारण तुम्हाला माहित असतं की तुम्ही किती कष्ट घेतलेले आहेत घरासाठी, पण समोरच्याला ते दिसत नाही. आणि मग कधी कधी असंही होतं बरं का, की घरातली एखादी जबाबदारी तुम्हाला दिली जाते आणि तुम्ही ती अगदी शांतपणे पूर्ण करता, पण तुम्हाला त्याबद्दल काही ऍप्रिसिएशन मिळत नाही, कोण चार शब्द बोलूनही दाखवत नाही. मग तुमच्या ते मनात हळूहळू साठत जातं, मी एवढं करतोय पण कोणाला त्याची जाणीवच नाही. आणि पिढीतील मग विचारभेदही कसे मग समोर येतात. मोठ्यांना असं वाटतं की स्थिरता महत्वाची आहे, आणि मग तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी चांगली ग्रोथ झाली पाहिजे आणि बदल महत्वाचा आहे. आणि दोघेही काही चुकीचे नसतात, पण विचार करण्याचे अप्रोच वेगवेगळे आहेत आणि इथंच मग कुठेतरी घर्षण होतं आणि वाद तयार होतात मोठ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये. समस्या काही घरात नाहीये, समस्या तुम्ही जे कम्युनिकेशन करता, बोलता त्याच्यामध्ये आहे. तुम्ही बोलता कमी आणि समोरचा समजून घेतो वेगळं, अशी परिस्थिती आहे. म्हणून प्रॅक्टिकल सल्ला असा आहे की सध्या एक गोष्ट लक्षात ठेवा की रिॲक्शन कमी द्या, पण थोडं स्पष्टीकरण द्या, कोणाला गैरसमज होणार नाही. आणि कोणी काही बोललं तर लगेच उत्तर देऊ नका, थोडं शांत राहा आणि मग थोडं शांतपणे स्पष्ट सांगा त्यांना. उदाहरणार्थ मी असं म्हणायचं नव्हतं, मी फक्त हे स्पष्टीकरण सांगत होतो, एक्सप्लेन करत होतो, इतकं बोललात तरी अर्धा गैरसमज तिथंच संपून जातो. म्हणून काय माहिती का, घरातील नाती ही मीन राशीची तुटणार नाहीये, पण ती कधी कधी फक्त समजून घेण्याची वाट बघत असतात. वैयक्तिक जीवनामध्ये जर विचार केला, सेल्फ ग्रोथ, तर हा काळ तुमच्यासाठी बाहेरचा नाही, आतलाच आहे. मी मागील वर्षापासून हेच सांगतो आहे. म्हणून ही फेज अशी काही अनकम्फर्टेबल नाहीये, पण ती तुम्हाला आत्मपरीक्षण करून आत्मशक्ती वाढवत आहे. ओव्हर थिंकिंग फक्त टाळा, थोडं भावनिक जास्त पण राहू नका आणि एकटे राहू नका आणि चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका, सगळ्याच बाबतीत नुकसान होईल बघा. त्यामध्ये सकारात्मक गोष्टी अशा घडतील की जर तुम्ही ह्या फेजमध्ये
योग्य पद्धतीने विषय हाताळले तर तुम्हाला स्पष्टता मिळेल. तुमचे चुकीचे लोक तुमच्यापासून दूर जातील आणि करिअरमध्ये पण एक चांगलं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, दिशा मिळेल. म्हणून मीन राशीच्या व्यक्तींनो, हा काळ तुमचं आयुष्य काही बिघडवत नाहीये, तो तुमचं आयुष्य थोडा अजून फिल्टर करत आहे आणि चांगल्याच गोष्टी फक्त तुमच्या आयुष्यात तुमचं आयुष्य टिकवत आहे. म्हणून लक्षात घ्या की सध्या तुमच्या आयुष्यात जे चालू आहे ते काही असं अचानक नाही आणि ते कायमचंही नाहीये. हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी आलेला नाहीये, तो तुम्हाला थोडं थांबून योग्य दिशेने पाहायला लावतोय. म्हणून तुम्ही सध्या कदाचित असं वाटून घेत असाल की काही गोष्टी हातात आहेत पण पूर्ण कंट्रोल नाही, आणि काही लोक जवळ आहेत पण ते तुम्हाला पूर्ण समजून घेत नाही. काही प्रयत्न चालू आहेत पण परिणाम थोडा उशिरा दिसतो आहे. पण हीच तर प्रक्रिया असते ग्रहांची. सगळं लगेच क्लिअर झालं तर तुम्ही कधीच खोल विचार केला नसता ना. म्हणून लक्षात घ्या मीन राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यातल्या सध्या प्रॉब्लेम जे आहेत ना ते कमी आहेत पण प्रश्न जास्त आहेत. आणि प्रश्न असणं काही वाईट नाहीये ना, हेच प्रश्न तुम्हाला पुढे योग्य निर्णय घ्यायला मदत करतील. म्हणून तुम्ही सध्या जे फील करत आहात ना, तो मी असं म्हणेल की तो गोंधळ नाहीये, तो तुम्ही एक मार्ग शोधण्याचा एक टप्प्यातून जाता. तो थकवा नाहीये, तो एक जुनं सोडून नवीनकडे जाण्याचा तो एक प्रयत्न आहे. तो बदल नाहीये, ते एक अपग्रेडेशन आहे तुमच्या हातलं. म्हणून तुम्ही घाई केली नाही, भावनेत निर्णय घेतला नाही आणि स्वतःला वेळ दिला तर तुम्हाला हळूहळू असं जाणवत जाईल की ज्या गोष्टी आजपर्यंत अस्पष्ट होत्या त्या आता उद्या स्पष्ट होणार आहेत. आणि ज्या लोकांबद्दल शंका आहेत त्यांचं खरं रूप तुम्हाला दिसेल. आणि ज्या दिशेबद्दल तुम्हाला कन्फ्युजन आहे ते डायरेक्शन स्वतः तुमच्या समोर येईल. म्हणून लक्षात घ्या, सध्या आयुष्य तुम्हाला थांबवत नाहीये, ते तुम्हाला शांतपणे सांगत आहे की थोडा वेळ घे रे बाबा, आता पुढचा निर्णय तुम्हाला महत्वाचाच घ्यायचा आहे. मीन राशीच्या व्यक्तींनो, 11 मार्च 2026 रोजी गुरु मार्गी झाला. माझ्याकडून थोडं व्हिडिओ येण्यामध्ये उशीर झाला, पण गुरु मार्गी झाल्यानंतर अशा फारशा महत्वाच्या घटना घडत नाहीत. मार्गी झालेला गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे तो राशी स्वामी तुमच्या अंतर्मनातील विचारांची एक लहर असते ना, तो बदलतो. आणि तो बदलल्यामुळे तुम्हाला पुढच्या आयुष्यातले निर्णय कसे घ्यायचे याबद्दल तो तुम्हाला एक सिग्नल देत असतो, कधी कधी संकेत देतो. ते तुम्हाला व्यवस्थित निरीक्षण करून समजून घ्यायचे असतात. आणि हे संकेत जे असतात ना, हे अंतर्मनातूनच उठत असतात. पण त्यातला योग्य संकेत कोणता हे फक्त तुम्हाला ओळखण्या कसं ह्याबद्दल तुमची परीक्षा असते. त्यामुळेच तर आयुष्यामध्ये कुठंतरी आपण म्हणतो की गुरु हा फार महत्वाचा असतो. अर्थातच तुमच्या राशीचा स्वामी गुरु आहे. आणि नक्कीच काय होत आहे की जून महिन्यापासून गुरुबळ तुम्हाला चांगले येत आहे. गुरुचा प्रवेश कर्क राशीत होईल. तिथून पुढे हे जे 7.5 सध्या तुम्हाला त्रास होत आहेत ना, ह्यामध्ये नक्कीच कमतरता येणारच आहे. त्यामुळे मार्गी झालेला गुरु तुम्हाला स्पष्टता देतो आहे, तर कन्फ्युजन वाढवत नाही. हे मला सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधून. जे मी काही ह्या व्हिडिओमध्ये तुमचे मुद्दे मांडले की नाही, ते मुद्दे माझा असा उद्देश होता की मीन राशीला एक स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी दिशा मिळावी, हाच माझा याच्यामध्ये उद्देश होता. आता पुढील महिन्यामध्ये मंगळ आणि शनी जे तुमच्या राशीमध्ये एकत्र येणार आहेत, त्यावेळेस मी एक वेगळा मार्गदर्शनपर व्हिडिओ घेऊन येईल. पण मार्गी झालेल्या गुरुचं काम जे आहे ते सूक्ष्म स्तरावर चालू असतं अंतर्मनात, हे मला सांगायचं होतं. याबद्दल तुम्ही ज्या तुमच्या उपासना करत आहात त्याच तुम्ही नित्यनियमाने करत जा. गुरुवरती श्रद्धा ठेवा, बरेचसे तुमचे त्रास जे आहेत ते कमी होतील, मार्ग सापडत जाईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.